मागच्या वर्षीच्या कोरोना लॉकडाऊन नंतर कुठेच बर्डिंगला जाणं झालं नाही आहे. तर साधारण 1-1.5 वर्षानंतर मी आणि अमोल आज बाहेर पडतो आहे बर्डिंगसाठी. आणि साहजिकच कुठे जायचं तर आमचं लाडकं डेस्टिनेशन म्हणजे तामिणी. आम्ही ठरवलं की तिकडेच जाऊया. तर आत्ता 4 वाजलेत, उशीर झालेला तसा, पण इट्स स्टील द राईट टाईम. साधारण एक पावणे 2 तासात आम्ही तामिळीत पोहोचू, म्हणजे 6पर्यंत, साधारण 6च्या आधीच थोडंसं. आणि तिकडे जाऊन काहीतरी बर्डिंग करावं असा एक विचार आहे. तर तिथे नेमकं कुठे जाणार आहोत तर आमचा मित्र आहे रामदास, आणि त्याला आम्ही मागच्या वर्षी भेटलो होतो, आणि त्याची जागा आहे छान एक मस्त. तर त्याला काहीतरी तिकडे करायचं होतं. तर आम्ही डिस्कशन केल्यानंतर त्याला असं एक सजेशन केलं होतं की इकडे बर्डिंगसाठी छान ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तामिळीतले सगळे बर्ड्स आपल्या सह्याद्री पट्ट्यातले तिकडे दिसू शकतात. त्याच्यामुळे तू असं काहीतरी बनव की जिथे लोकांना फोटोग्राफीसाठी काहीतरी वाव मिळेल. तसं त्याने बर्ड हाईट बनवलेली आहे, एक 4-5 जणांची सोय केली आहे असं ऐकून आहे मी. आणि ॲक्च्युली खूप छान चालतं आहे त्याचं. त्याने बेसिकली एक वॉटर होल बनवलेलं आहे जंगलातच त्याच्या स्पॉटवरती, जिथे बरेचसे पक्षी पाणी प्यायला, काही प्राणी पण येतात. आणि त्याची चेकलिस्ट खूप अमेझिंग आहे, त्याने शेअर केली होती मध्ये. तर बघू, होपफुली आम्हाला पण काहीतरी बघायला मिळेल. आणि त्याच निमित्ताने रामदासने एक्झॅक्टली काय बनवलं ते पण बघता येईल. मी आता अमोलला पिकअप करायला चाललो आहे. अमोलला घेतल्यानंतर आम्ही लगेच तामिळीत निघतोय. मुळशी डॅमपर्यंत यायलाच आम्हाला 5:30 वाजले. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की आता पास युटर्न मारावं आणि रिटर्न जावं. नाही, पण इथे वरती जरा चांगला वाटतं रस्ता. आता तरी चांगला दिसतो. लेक पण दिसते, तरी साधारण किती वेळ लागेल इथून जायला? अर्धा पाऊण तास. 5:30 झाले, 6 वाजेपर्यंत पोहोचू. तसं उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे असेल उजेड. फायनली रामदासच्या कॅम्पसाईटवर पोहोचलेलो आहोत. उशीर झाला आहे, 6:15, 6:20 झालेत. त्याच्यामुळे बर्डिंग नाही व्हायचं, पण परिसर बघून घेऊ. इन सर्च आउटडोअर्सची बर्डिंग ट्रिप आलेली आहे. त्यांना पण भेटूयात थोड्या वेळात. आपण हाईट बघून घेऊयात कशी केलेली आहे ती. इथे बसायला 2-4 लोकांची जागा आहे केलेली. पाण्याच्या बाटल्या वगैरे ठेवल्या, सोफा टाकलेला आहे तिकडे. आणि समोरच्या साईडला पाण्याचं होल केलेलं आहे, ते पण बघून घेऊ आपण पटकन. इथे तुम्ही सेट झालात की इथून तुम्ही कॅमेरा सेट करू शकता आणि बसून समोरच्या ॲक्टिव्हिटीज ऑब्झर्व करू शकता. इथे पाण्याचं होल केलेलं आहे. खूप सुंदर हाईड केलेली आहे. आत्ताच ऑरेंज हेडेड थ्रश आला होता. कॉमन आहे तसा बर्ड इथे. हाईड नवीन आहे आणि नवीनच पाण्याचा स्रोत इथे केलेला आहे. आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काय नाही, इथे वॉटरफॉल्स सगळे जे आहेत त्यातला आटलेले आहेत, वाढलेले आहेत. त्याच्या पाण्याची तशी फार सोय नाही आहे या कंप्लीट पट्ट्यात. आणि हे पाणी असल्यामुळे इथे ऑफकोर्सच हळूहळू ज्यावेळी पक्ष्यांनाही कळायला लागेल, पक्ष्यांना की इथे पाण्याची सोय आहे, तेवढे इथे जास्त दिसायला लागतील. ओके, तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. आणि तुम्ही अशी हाईट बुक करू शकता दिवसभरासाठी. 8:30 ते 6:30 साधारण नाही मिळते हाईट. आणि तुम्ही 4-5 जण तुम्ही बसू शकता आरामात. तिथे पाण्यापिण्याची सोय आहे, बाहेर हॉटेल्स आहेत हायवेवरती. त्याच्यामुळे नक्की प्लॅन करा व्हिजिट इथे. माझ्याबरोबर आहे आता मकरंद, इन सर्च आउटडोअर्स पुणे या संस्थेचा पार्टनर आहे. तर मकरंद, या स्पॉटबद्दल ओव्हरऑल किंवा इनसर्चबद्दल तू काय सांगशील? इनसर्च आउटडोअर्स बेसिकली पुण्यातली 20 वर्ष जुनी एक वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशन आहे की जी नेचर एज्युकेशन, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस,
कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्रॅम्स आणि मेनली स्कूल स्टुडंट्समध्ये इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट ह्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी गेली 20 वर्ष कार्यरत आहे. आज आपण जिथे आलेलो आहोत ताम्हिणीमध्ये, तर ही बेसिकली आमच्या एका व्हॉलेंटिअरची कॅम्पसाईट आहे. रामदास एनपुरे म्हणून त्याचं नाव आहे. आदरवाडीमधला एक होतकरू तरुण की ज्याला प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची हौस होती. म्हणजे युजली जेव्हा गावातनं सगळे शहराकडे येतात त्यावेळेला त्याने असं ठरवलं की नाही, मी गावात राहूनच माझा रोजगार वाढवणार इथे. मी इथे रोजगाराच्या संधी स्वतःला आणि इतरांना उपलब्ध करून देणार. फक्त त्याला मार्ग सापडत नव्हता. योगायोगाने माझी आणि त्याची काही वर्षांपूर्वी भेट झाली, तेव्हा मला असं कळलं की त्याच्यामध्ये खूप चांगले गुण आहेत, की ऑब्झर्वेशन आहे, कम्युनिकेशन स्किल्स आहेत, त्याच्याकडे शिकण्याची वृत्ती आहे. आणि मग त्याच्यामधनं आम्ही त्याला काही सल्ले देत गेलो की तू काय करू शकतोस, तुझ्याकडे काय अवेलेबल रिसोर्सेस आहेत. आणि मग त्याच्यामधनं आम्ही कॅम्पसाईट, ट्रेकिंग, नेचर ट्रेल्स हे घ्यायला त्याला आमच्याबरोबर त्याला घेऊन जायला लागलो, त्याला शिकवायला लागलो गोष्टी. आणि आता स्वतःच्या जागेत तो हळूहळू सुरू करतो हे सगळं. तो इथे काही आर्टिफिशियल वॉटर होल बनवलेलं आहे आणि तिथे काही पर्चेस म्हणजे फांद्यावर खोचून ठेवलेलं आहे. तर त्याच्यावरती पक्षी येतात आणि तिथे आम्ही पुण्यातनं फोटोग्राफर्सना घेऊन येतो आणि लोकांना जे पक्षी खूप हिंडूनही दिसत नाहीत किंवा खूप कमी संधी असते असे पक्षी तुम्हाला व्यवस्थित एका जागी फांदीवरती त्यांचे खूप चांगले शॉट्स मिळतात. तर तुम्हाला जर का अशा बर्ड फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट असेल तर www.insearchoutdoors.com INSEARCH लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच खाली. insearchoutdoors.com साईटला व्हिजिट करा. तिथे आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, आमचे अपकमिंग प्रोग्राम्स आहेत. आणि फक्त ताम्हिणीच नाही तर आम्ही भारतभरामध्ये सगळीकडे वाईल्ड लाईफ, बर्ड फोटोग्राफी आणि नेचर एज्युकेशन प्रोग्राम्स ज्या इन्स्टिट्यूशन्सना घ्यायचे असतात तर त्यांच्यासाठी आम्ही ते भारतभरामध्ये ऑर्गनाईज करतो. अपार्ट फ्रॉम दॅट आमच्या ओव्हरसीज टूर्स पण असतात. एक आफ्रिका आहे, युरोप आहे, साऊथ ईस्ट एशिया आहे. ह्या अनेक ठिकाणी आम्ही बर्ड फोटोग्राफर्सना, वाईल्ड लाईफ एन्थुझियास्टना घेऊन जातो आणि खूप छान एक्सपिरियन्सेस येतात जिथे तुम्हाला एक्झॉटिक वाईल्ड लाईफ बघायला मिळतं. माझ्या माहितीत तरी मादागास्करला घेऊन जाणारे प्युअर वाईल्ड लाईफ ओरिएंटेशनने पुण्यात जास्त नाही सध्या तरी बरोबर फक्त आम्हीच आहोत. आमच्याशिवाय बहुतेक तरी माझ्या माहितीप्रमाणे तरी कोणी करत बरोबर नाही. आहे. मला करेक्ट करू शकतोस मी चुकत नाही असेल बरोबर तर. आहे, बरोबर. तर डू कनेक्ट विथ अस अँड कीप विजिटिंग नेचर वेब. आणि खूप चांगले मित्र आहोत आम्ही आणि वाईल्ड लाईफ ह्या एकाच धाग्याने आम्हाला जोडलेला आहे. करेक्ट. आणि त्याचे ॲप्स डाउनलोड करा नेचर वेबचे, त्याचे इंडियन बर्ड्स. तर त्या ॲपला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणि किती डाउनलोड झाले असतील तुमचे? आता एक साधारण 2-1 लाख वगैरे झाले. 2 लाख लोकांनी डाउनलोड केलेलं आहे. अँड दे रिअली फाइंडिंग इट युजफुल. तर डू स्टे कनेक्टेड विथ नेचर वेब. मकरंदची पण आमची ओळख, मकरंद म्हणाला तसा, आमची गेली अनेक वर्षाची ओळख आहे. अनेक या ना त्या ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. काही रिसर्च ॲक्टिव्हिटीज असतील किंवा काही असतील. तर मकरंदकडे नॉलेज खूप आहे बेसिकली. तो जंगलात ज्यावेळी फिरतो तो असेल तर त्यावेळी तुम्हाला बाकी कुठल्या गाईडची किंवा कुठल्या याची गरज लागत नाही. तो लिटरली अगदी मुंगीपासून ते मोठ्या हत्तीपर्यंत कुठल्याही प्राण्याची यथाशक्ती सगळी माहिती पुरवू शकतो तुम्हाला. लहान मुलांमध्ये खास मॅकदादा म्हणून फेमस आला मकरंद. मकरंद, तू माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आज तुम्हाला इथे काय काय दिसलं आज सकाळी हा येऊन गेला ब्लू कॅप रॉक थ्रश, अजून ब्लॅक बक बोनार्स फ्लाय कॅचर, अरे वा, अजून टिकल्स ब्लू फ्लाय कॅचर, एशियन पॅराडाईज फ्लाय कॅचरचा ऑफ थ्रोटेड बॅबलर येऊन गेला सकाळी. फुलवेट्टा, ब्राऊन चिक फुलवेट्टा येऊन गेला. अरे वा. अजून ब्ल्यू मॉर्मन 3-4 वेळेला दिसलं. आणि आम्ही पोचायच्या आधी इथे निलगिरी वूड पिजन येऊन गेलं, पाणी पिऊन गेलं. तो रेरिटी आहे. सो इट सीम्स लाईक दिस न्यूली सेटअप हाईड अँड सेटअप इज अट्रॅक्टिंग बर्ड्स. चांगली गोष्ट. सो होपिंग टू गेटिंग इट सेट सून एज पॉसिबल. गुड. कारण आता उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त प्राणी पक्षी इथे येतील. कारण ह्या अख्ख्या जंगलाच्या पट्ट्यामध्ये इथे कुठेही पाणी नाही आहे अपार्ट फ्रॉम दिस आर्टिफिशियल वॉटर होल. आता सगळं ड्राय झालं असेल नाही का? आणि मागच्या आठवड्यात शनिवारी आम्ही जेव्हा आलो होतो त्यावेळेला इथून एक बार्किंग डिअर पण खालती आलं होतं. तेच मी विचारणार की एखादी ॲनिमल ॲक्टिव्हिटी सॅटर्डेला इथून शेकरू खालती आलं होतं. बरं. ट्रीश्रू येऊन गेलेलं आहे. ट्रीश्रू ट्रीश्रूचं कॉमन दिसतं. मुंगूस पाहिलेलं आहे. ओके. माकडं तर येतातच. आणि इथे जर का कॅमेरा ट्रॅप लावला तर कदाचित आपल्याला लेपर्डची मुवमेंट पण दिसू शकेल असं अंदाज नाही. कारण 1-2 दिवसापूर्वी
रस्त्याच्या खालच्या बाजूला वॉटर होल आहे. तिथे बायका पाणी करायला जातात, तर तिथे त्यांना लेपर्ड पाणी पिताना दिसला. त्याच्यात घागरी टाकली आणि तसंच ते पळून गेले. सो होपिंग टू सी मोर अँड मोर वाईल्ड लाईफ ॲक्टिव्हिटी ॲट दिस स्पॉट. गुड. लेट्स सी. तर रामदास आता सनसेट पॉईंटवर गेला आहे. काही लोक आले आहेत, तुम्ही बघा ते टेंट्स आहेत. तर रामदासने ही पण सोय केलेली आहे इथे. तर रामदासला बहुतेक तरी आम्ही काय भेटू असं वाटत नाही आहे, कारण त्याला वेळ लागेल, तो खाली गेला कुठेतरी. पण ओव्हरऑल अरेंजमेंट खूप चांगली आहे. त्यांनी पक्की तिकडे टॉयलेटची वगैरे पण सोय केलेली आहे. बार्बेक्यू वगैरे अशा बऱ्याच गोष्टी इथे केलेल्या आहेत. त्याच मागच्या साईडलाच आपण मगाशी आपण ते हे बघितलं, हाईड होती ती त्या साईडला होती तिथे. तो ओव्हरऑल चांगला स्पॉट आहे. तुम्ही रामदासला नक्की कॉन्टॅक्ट करा. होतकरू माणूस आहे, जसं मकरंदने मगाशी सांगितलं तसं. त्याला गरज पण आहे बेसिकली, आणि त्याला बेसिकली इथली माहिती पण खूप जास्त चांगली आहे. तर इन्सर्टची टीम आता चालली आहे बेसिकली परत पुण्याला रिटर्न. तर मी पण माझा आपला हा जो एपिसोड आहे तो हा इथेच थांबवतो. नेचर वेबला तुम्ही असंच व्हिजिट करतच राहा. ठीक आहे, धन्यवाद.